रिटायर झालेल्या लोकांसाठी माझा कळकळीचा आणि प्रेमळ सल्ला असा आहे, की रिटायरमेंटनंतर आपलं जेवढं आयुष्य आहे, ते बोनस आहे असं समजून सर्वस्वी वेळ हा भगवंताच्या नामामध्ये, त्याच्या सेवेमध्ये, भजनामध्ये, उपासनेत घालवावा. नातवंड जरी जवळ सांभाळायला असलं, तरी भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी कसलीही बाधा येऊ शकत नाही. आणि असं जर केलं नाही तर आत्ताचा हा वेळ जर व्यर्थ घालवला तर हा देह सोडून गेल्यावरचा प्रवास खूप कठीण होऊ शकतो. आजपर्यंत हा काय म्हणेल, तो काय म्हणेल या भीतीने आपण सर्वांचं सगळं करत देवाच्या उपासनेकडे दुर्लक्ष केलंय. पण वयाच्या 60 नंतर सुद्धा अजून लोक काय म्हणतील हा विचारच मनात येत असेल, तर हा देह सोडून गेल्यावरचा प्रवास मात्र कठीण जाऊ शकतो.